महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदासाठी देतील त्या चेहऱ्याला माझा पाठिंबा. महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा. मिंधेंचं खरं रूप गद्दार, विधानसभेत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. वक्फ बोर्डावर बिल आणलं तसं केंद्रात आरक्षणावरचं बिल आणा, आम्ही पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार. सूत्रांची माहिती. तर बारामतीतून लढण्यास रस नसल्याचं दादांकडून स्पष्ट. बारामतीकरांनी रस पिळून काढला म्हणून आता रस राहिला नाही. तरीही अजितदादा घरातच पुतण्याविरोधात लढणार. सुंभ जळला तरी पीळ कायम, राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र. नवाब मलिक अजित पवार गटातच. कालच्या बैठकीवेळी अजितदादा आणि नवाब मलिकांमध्ये भेट झाल्याची माहिती. महायुतीत अजित पवार गटाची 80 ते 90 जागांवर लढण्याची तयारी. पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालासह संभाव्य उमेदवारांवर बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देताच प्रचार प्रमुखाची ऑफर. यातून वेगळं राजकारण दिसतंय. ठाकरेंनी सावध राहावं. शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा. काँग्रेस विदर्भात सर्व 62 जागांवर दावा करणार. विदर्भात काँग्रेसच्या सर्वेत महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक पसंती. संभाव्य मतदारसंघात काँग्रेसच्या बैठका सुरू. सूत्रांची माहिती. भंडाऱ्यात भाजपला मोठा झटका. माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेससोबत तर भाजपचे अनेक आमदार येत्या काळात पक्षप्रवेश करतील. नाना पटोलेंचा दावा. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. जम्मू काश्मीरसह 4 राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार. महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजणार का, याकडे लक्ष. सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पडू शकतात. 20 तारखेपर्यंत कळेल किती आणि कुणी वाटोळं केलं हे 29 तारखेनंतर स्पष्ट करणार. जरांगेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा. अजित पवारांच्या पुण्यातील जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस. तळेगाव दाभाडेत महिलांशी संवाद साधणार तर मावळ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात अजितदादांच्या सभा. बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलं नाही हे दुर्दैव. निरागस बहीण भावाच्या नात्याला किंमत लावायचं काम सरकारनं केलंय. 1500 रुपयाला हे नातं विकाऊ नाही. सुप्रिया सुळेंची टीका. लाडकी बहीण योजनेतील आतापर्यंत 33 लाख लाभार्थी महिलांना पहिला हप्ता. महिलांकडून पेढे भरवत जल्लोष तर महायुती सरकारचेही आभार मानले. लाडक्या बहिणीचा नाही तर निवडणुकीचा प्रचार. सरकारी तिजोरीतून हत्तेबाजी सुरू. संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च. मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत. वडेट्टीवारांनी GR ट्विट करत आकडेवारी मांडली. महंत रामगिरींचे इस्लाम धर्माविषयी वादग्रस्त विधान. गुन्हा दाखल. वैजापूरमध्ये जमावाची घोषणाबाजी. टायर जाळून निषेध. 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू. पुणे शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अनेक ठिकाणी पाणी येणारच नाही. तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटतायत. इंडियन मेडिकल असोसिएशनचा उद्या देशव्यापी संप. सरकारी रुग्णालयातल्या OPD सेवा बंद ठेवण्याचा निर्णय. इस्रोकडून नैसर्गिक आपत्तीची माहिती देणारं सॅटेलाइटचं प्रक्षेपण. श्रीहरिकोटाहून SSLV D3 या रॉकेटचं यशस्वी उड्डाण. ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे अंतराळ तंत्रज्ञानात महत्त्वाचं योगदान.